अहमदनगर हादरलं. आईने प्रेकराच्या मदतीने 2 मुलांना मारलं. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र हा अपघात नसून आईनेच प्रेकराच्या मदतीने आपल्या 2 मुलांचा जीव घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांचा फिल्मी राडा. सोलापूरमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये राडा झाला आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाच्या कार्यालयाचे गेट तोडून गाडी घुसून धुडगूस घालण्याचा केला प्रयत्न. मनसेचं पुन्हा खळखट्याक. मराठी गाणं न लावल्याने चहावाल्याला चोप. चहाच्या दुकानात मराठी गाणं लावण्यास नकार दिल्याने ऐरोलीत मनसे कार्यकर्त्यांनी चहावाल्याला चोप दिला आहे. पुणे सेकंदात अवघ्या 40 सेकंदात केली चोरी. एका चोराने 3 मिनिटांची रेकी केली आणि पीजीवर राहणाऱ्या दोघांना गंडा घातल्याची घटना हडपसर भागात घडली. मोबाईल, लॅपटॉप 51,000 रुपयांची चोरी झाली आहे. नागपूरमध्ये आढळला एअरफोर्समधील कर्मचाऱ्यासह पत्नीचा मृतदेह. नागपूरमधील सेमिनरी हिल्स परिसरात पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये 1,60,000 रुपये किमतीचे मॅफेड्रॉन जप्त. नाशिकमध्ये 32 ग्रॅम वजनाचे व सुमारे 1,60,000 रुपये किमतीचे मॅफेड्रॉन शहर गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने हस्तगत केले आहे. तळेगाव दाभाडे परिसरात दहशत पसरविण्यासाठी 4 ठिकाणी गोळीबार. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे चेहऱ्याला मास्क लावून दुचाकीवरून फिरणाऱ्या 6 जणांनी 4 ठिकाणी गोळीबार केला. हरियाणामध्ये पत्नीने प्रेकरासाठी दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी. हरियाणामध्ये 3 वर्षापूर्वी एका व्यावसायिकाचा खून झाला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात 3 वर्षांनी पोलिसांना यश आले आहे. शौचालयात महिलेचा नंबर लिहिणे लैंगिक छळ. उच्च न्यायालय. पुरुष प्रसाधनगृहाच्या भिंतीवर विवाहित महिलेचा नंबर लिहून कॉलर लिहिणे हा लैंगिक छळ आहे, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तमिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने 36 जणांचा मृत्यू. तमिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 36 जणांचा मृत्यू झाला. तसेच 70हून अधिक जणांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.